नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी देहूमध्ये सकाळी आलेले होते. त्यानंतर आता दुपारनंतर ते मुंबईत आहेत. एक कार्यक्रम सध्या मुंबईतल्या BKC मध्ये सुरू आहे. त्या कार्यक्रमात सुद्धा सध्या पंतप्रधान उपस्थित आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. मुलुक महाराष्ट्रामध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र त्यासोबतच राजकीय बातम्यांचा सुद्धा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. BKC मधल्या कार्यक्रमाचा मी उल्लेख केला. या कार्यक्रमात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतायत. आपण थेट जाऊया या कार्यक्रमाकडे. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी, महाराष्ट्र में नेता प्रतिपक्ष श्री देवेंद्र फडणवीस जी, मुंबई समाचार के MD श्री HN कामा जी, मेहरबान कामा जी, एडिटर भाई नीलेश दवे जी, अखबार से जुड़े सभी साथी, देवी और सज्जनों, पहला तो नीलेश भाई जे कहूं एनी सामे मारो वांधो पहला नोंधावी दઉં. एमणे कहूं भारत भाग्य विधाता. भारत भाग्य विधाता जनता जनार्दन छे. 130 करोड़ देशवासी छे. हूँ तो सेवक छू. मने एम थाय कि आज हूँ ना आव्यो होत तो कामा साहेब मने विचार आव्यो कि आज हूँ ना आव्यो होत तो मैं घणुं बधुं गुमाव्युं होत. कारण आमथी जोवानुं शरू करूं छुं, लगभग बधा परिचित चेहरा देखाय छे. आटला बधाने एक साथे दर्शन करवानो मोको मळे एनाथी विशेष आनंद शुं होय. त्याथी खीचड़ी हाथ ऊंचा करी के पगे लागे छे. मुंबई समाचार के सभी पाठकों, पत्रकार और कर्मचारियों को इस ऐतिहासिक समाचार पत्र की 200वीं वर्षगांठ पर हार्दिक शुभकामनाएं. इन 2 सदियों में अनेक पीढ़ियों के जीवन को, उनके सरोकारों को मुंबई समाचार ने आवाज दी है. मुंबई समाचार ने आजादी के आंदोलन को भी आवाज दी और फिर आजाद भारत के 75 वर्षों को भी हर आयु के पाठकों तक पहुंचाया. भाषा का माध्यम जरूर गुजराती रहा, लेकिन सरोकार राष्ट्रीय था. विदेशियों के प्रभाव में जब ये शहर बॉम्बे हुआ, बंबई हुआ, तब भी इस अखबार ने अपना लोकल कनेक्ट नहीं छोड़ा, अपनी जड़ों से जुड़ाव नहीं तोड़ा. ये तब भी सामान्य मुंबई कर का अखबार था और आज भी वही है मुंबई समाचार. मुंबई समाचार के पहले संपादक मेहरजी भाई के लेख तो उस समय भी बहुत चाव से पढ़े जाते थे. इस अखबार में छपी खबरों की प्रामाणिकता संदेह से परे रही है. महात्मा गांधी और सरदार पटेल भी अक्सर मुंबई समाचार का हवाला देते थे.
आज यहां जो पोस्टल स्टैंप रिलीज हुआ है, बुक कवर रिलीज हुआ है, जो डॉक्यूमेंट्री दिखाई गई है, उनके माध्यम से आपका ये अद्भुत सफर देश और दुनिया तक पहुंचने वाला है। साथियों, आज के दौर में जब हम ये सुनते हैं कि कोई न्यूज़पेपर 200 साल से चल रहा है, तो आश्चर्य होना बहुत स्वाभाविक है। आप देखिए, जब यह अखबार शुरू हुआ था तब रेडियो का आविष्कार नहीं हुआ था, टीवी का तो सवाल ही नहीं उठता है। बीते 2 वर्षों में हम सभी ने अनेक बार 100 साल पहले फैले स्पेनिश फ्लू की चर्चा की है, लेकिन अखबार उस वैश्विक महामारी से भी 100 साल पहले से शुरू हुआ था। तेजी से बदलते दौर में जब ऐसे तथ्य सामने आते हैं, तब हमें आज मुंबई समाचार के 200 वर्ष होने का महत्व और ज्यादा समझ में आता है। और ये भी बहुत सुखद है कि मुंबई समाचार के 200 वर्ष और भारत की आजादी के 75 वर्ष का संयोग इस वर्ष ही बना है। इसलिए आज के इस अवसर पर हम सिर्फ भारत की पत्रकारिता के उच्च मानदंडों, राष्ट्रभक्ति के सरोकार से जुड़ी पत्रकारिता का ही उत्सव नहीं मना रहे, बल्कि ये आयोजन आजादी के अमृत महोत्सव की भी शोभा बढ़ा रहा है। जिन संस्कारों, जिन संकल्पों को लेकर आप चले हैं, मुझे विश्वास है कि राष्ट्र को जागरूक करने का आपका ये महायज्ञ अबाध ऐसे ही जारी रहेगा। साथियों, मुंबई समाचार सिर्फ एक समाचार का माध्यम पर नहीं है, बल्कि एक धरोहर है। मुंबई समाचार भारत का दर्शन है, भारत की अभिव्यक्ति है। भारत कैसे हर झंझावात के बावजूद अटल रहा, उसकी झलक हमें मुंबई समाचार में भी मिलती है। समय, काल, परिस्थिति के हर बदलाव के साथ भारत ने खुद को बदला है, लेकिन अपने मूल सिद्धांतों को और मजबूत किया है। मुंबई समाचार ने भी हर नए बदलाव को धारण किया। सप्ताह में 1 बार से सप्ताह में 2 बार, फिर दैनिक और अब डिजिटल, हर दौर की नई चुनौतियों को इस समाचार पत्र ने बखूबी अपनाया है। अपनी जड़ों से जुड़े हुए, अपने मूल पर गर्व करते हुए कैसे बदलाव को अंगीकार किया जा सकता है, मुंबई समाचार इसका भी प्रमाण है। साथियों, मुंबई समाचार जब शुरू हुआ था, तब गुलामी का अंधेरा घना हो रहा था। ऐसे कालखंड में गुजराती जैसी भारतीय भाषा में अखबार निकालना इतना आसान नहीं था। मुंबई समाचार ने उस दौर में भाषाई पत्रकारिता को विस्तार दिया। इसकी सफलता ने देश में दूसरे भाषाई अखबारों को भी प्रोत्साहित किया। गुजरात में अहमदाबाद, सूरत, नडियाद और राजकोट में भी
पत्रकारिता का विस्तार हुआ। साथियों, भाषाई पत्रकारिता ने, भारतीय भाषाओं के साहित्य ने आजादी के आंदोलन में महत्वपूर्ण भूमिका निभाई। जन सामान्य तक अपनी बातों को पहुंचाने के लिए पूज्य बापू ने भी पत्रकारिता को प्रमुख स्तंभ बनाया। नेताजी सुभाष चंद्र बोस ने रेडियो को माध्यम बनाया। लोकमान्य तिलक जी ने केसरी और मराठा साप्ताहिक पत्रों से आजादी के आंदोलन को धार दी। सुब्रमण्यम भारती की कविताओं, उनके लेखों ने विदेशी सत्ता पर प्रहार किए। साथियों, गुजराती पत्रकारिता भी आजादी की लड़ाई का बहुत प्रभावी माध्यम बन गई थी। फरदून जी ने गुजराती पत्रकारिता की एक सशक्त नींव डाली। गांधी जी ने दक्षिण अफ्रीका से अपना पहला अखबार इंडियन ओपिनियन शुरू किया था, जिसके संपादक जूनागढ़ के मनसुख लाल नागर थे। इसके बाद पूज्य बापू ने पहली बार एडिटर के रूप में गुजराती अखबार नवजीवन की कमान संभाली, जिसे इंदुलाल यादव जी ने उनको सौंपा था। एक समय में एडी गोरवाला का ओपिनियन दिल्ली में सत्ता के गलियारों में काफी लोकप्रिय था। इमरजेंसी के दौरान सेंसरशिप के चलते प्रतिबंध लगा तो उसके साइक्लोस्टाइल प्रकाशित होने लग गए थे। आजादी की लड़ाई हो या फिर लोकतंत्र की पुनर्स्थापना, पत्रकारिता की एक बहुत अहम भूमिका रही। पत्रकारितेच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भाष्य करताना दिसत आहेत। आपण यानंतर इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत आणि ही सुरुवातीची बातमी आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातली। यूपीएला राष्ट्रपती पदाचा उमेदवार मिळत नाहीये की काय, अशीच एकंदरीत सध्या परिस्थिती उद्भवल्याचं बोललं जातंय। कारण राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी नकार दिल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे यूपीएचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार नेमका कोण असणार याबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचं दिसतंय। आणि याच संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा रिपोर्ट पाहूया। राज्यसभा निवडणुकीनंतर आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार देण्यात येणार आहे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव पुढे करण्यात आलंय। काँग्रेस, आप, तृणमूलनेही शरद पवारांच्या नावाला पाठिंबा दिलाय। पण शरद पवारांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यास नकार देत त्यांच्या नावाची चर्चा थांबवली। He is not going to be the candidate, so we are discussing various other alternatives, possibilities. Anyway, some names will come tomorrow, but the final decision will only be taken ultimately around the 20th or 21st, after we consider all the suggestions that will come up. शरद पवारांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी घ्यावी यासाठी डाव्या पक्षांनी त्यांना आग्रह केला। पवारांच्या घरी बैठकाही झाल्या। ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातही चर्चा झाली, पण पवारांनी नकार देत गुलाम नबी आझाद यांचं नाव पुढे केलं। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जर विरोधी पक्षाचा उमेदवार झाला तर विजय निश्चित होणार नाही याची शाश्वती शरद पवारांना आहे। त्याचमुळे त्यांनी आपलं नाव टाळत आता माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केलेला आहे। मात्र ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रपती पदासाठी आवश्यक 48% जास्त मतं भाजप आणि एनडीएतील पक्षांकडे आहेत। त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याकरता भाजपनं राजनाथ सिंग आणि जेपी नड्डा यांच्यावर जबाबदारी टाकली आहे। भाजपला राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करायची असल्यास त्यांनी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली आहे। देशाला एक आदर्श राष्ट्रपती हवा असेल, एक उत्तम प्रशासक हवा असेल तर सरकारनं राष्ट्रपती निवडावा, रबर स्टॅम्प निवडू नये, एवढीच माझी भूमिका आहे। आणि शरद पवार साहेब हे आज या देशातले एक प्रमुख नेते आहेत, सगळ्यात अनुभवी नेते आहेत।
संसदीय लोकशाहीमध्ये गेले 50-55 वर्ष अजिंक्य असलेले प्रत्येक निवडणुकीत असे नेते आहेत, राज्यकर्त्यांचं जर मन मोठं असेल तर ते राष्ट्रपती निवडतील. एकंदरीतच 24 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपतोय. त्यामुळे आता भाजप आणि युपीए राष्ट्रपती पदासाठी कुणाचं नाव पुढे करतात? 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक बिनविरोध होते की भाजप विरुद्ध युपीए असा सामना रंगतो, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान मानापमान नाट्य रंगल्याचं आता बोललं जात आहे. देहूच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्यानं राज्याचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या नावाची भाषणासाठी घोषणा झाली नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिली. काय नेमकं हे मानापमान नाट्य घडलं पाहुयात या विशेष रिपोर्टमधून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात स्टेजवर उपस्थित असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणं झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव भाषणासाठी न पुकारल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. जाणं हे योग्यच आहे, म्हणजे दादांनी जायलाच पाहिजे या मताची मी आहे. पण दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला थोडंसं ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉलप्रमाणे दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं भाषण म्हणजे आता मला माहिती काढावी लागेल की काय प्रोटोकॉलमध्ये आधी ठरलेलं होतं, नंतर कोणी कट केलं, काय केलं, त्याच्यामुळे मला थोडीशी मी माहिती काढते. या सगळ्या प्रकरणात कार्यक्रमाच्या संयोजक समितीवर टीका होतीये. पण भाषण कुणी करायचं हा पीएमओचा प्रोटोकॉल असल्याचं सांगत देहू संस्थानच्या अध्यक्षांनी यात संस्थांचा संबंध नसल्याचं सांगितलंय. अजितदादांना सुद्धा संस्थांनीच निमंत्रित केलं होतं. वरती व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना संस्थांनी निमंत्रित केलं होतं. परंतु हा जो भाषणाचा प्रोटोकॉल असतो तो दिल्लीवरून येत असतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही संस्थान म्हणून काय बोलू शकत नाही. दुसरीकडे भाजपनं मात्र अजित पवारांनीच बोलायला नकार दिल्याचं सांगत प्रकरण निस्तरण्याचा प्रयत्न केला. माननीय नरेंद्रजी मोदी यांना यानंतर मी वैष्णव संवाद सभेमध्ये आम्हाला संबोधित करण्याची विनंती करतो. खरे तर कार्यक्रम सुरू असताना भाजपसाठी नरेंद्र मोदी यांचं नाव घेतल्यानंतर खुद्द मोदी यांनीही अजित पवार यांच्याकडे हात दाखवून भाषणासाठी विचारणा केली. मात्र आपण भाषण करा असं अजित पवार यांनी त्यांना सुचवलं. हे व्हिडिओतून दिसतंय. त्यामुळे जर खरंच भाषण कोण करणार हे पीएमओ ठरवत असतील तर जे पंतप्रधानांना कळलं ते पीएमओला का कळू नये असा सवाल उपस्थित केला जातोय. देहूहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामुळे नमो नमोचाच जप पाहायला मिळाला. आज देहूमधल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या अनुषंगानं पंतप्रधान देहूमध्ये आलेले होते. संत तुकाराम महाराजांचा दयाळूपणा, करुणा आणि सेवेची जाणीव त्यांच्या अभंगांच्या रूपात अजूनही आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर दुसरीकडे मुंबईमध्ये त्यांनी क्रांतिकारी गॅलरीचंही उद्घाटन केलं. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजभवनातल्या बंकरचा 75 वर्षात पत्ता लागला नाही हे दुर्दैवी असल्याची खंत सुद्धा बोलून दाखवली. कि राजभवन 75 साल से यहाँ गतिविधि चल रही है, लेकिन नीचे बंकर है वो 7 दशक तक किसी को पता नहीं चला. यानी हम कितने उदासीन हैं.
हमारी अपनी विरासत के लिए कितने उदासीन है। खोज खोज कर हमारे इतिहास के पन्नों को समझना देश को इस दिशा में आजादी का अमृत महोत्सव एक कारण बने। न्यूज आपण सुरुवातीला बघणार आहोत। भाजपच्या नेत्यांची आज रात्री एक अतिशय महत्त्वाची बैठक आहे असं समजतं आहे। भाजपतर्फे आता खलबतं सुरू असल्याचं समजतंय। या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय। विधान परिषद निवडणुकीआधी भाजपतर्फे बैठकांचं सत्र आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या नेत्यांची आज रात्री एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील उपस्थित असतील। पुढची एक बातमी बघूया। सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हटलं जातं, पण असं का म्हटलं जातं हे तुम्हाला आता लक्षात येणार आहे। नागपूरमधील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात कशा पद्धतीनं काम सुरू असतं पाहूया, याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट। सकाळचे 10 वाजले, पण ऑफिस मधल्या खुर्च्या रिकाम्या आणि विशेष म्हणजे या ऑफिस मधून चहाचं दुकान चालवणाऱ्यांनी त्यांचं साहित्य बाहेर काढलं। त्यामुळे चहाची टपरी चालवणारे कार्यालय उघडतात का हा प्रश्न निर्माण होतो। खरीप हंगाम सुरू होत असताना कृषी अधीक्षक कार्यालयातलं हे चित्र शेतकऱ्यांकरता धक्कादायक आहे। सध्या मी नागपूरच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये आहे। 10 वाजून गेले तरी अजूनही एकही कर्मचारी आतमध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि सकाळी 9:15 ते सायंकाळी 6:15 वाजेपर्यंतची वेळ असताना देखील जर का कृषी कार्यालयामध्ये कर्मचारी वेळेवर येत नसेल तर निश्चित अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। आता कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरचं चित्र पाहूया। अरविंद उपरीकर कृषी उपसंचालक गट जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांचं आहे। जर का तुम्ही बघितलं तर बघा, वर्ग 1चे अधिकारी आहे, मात्र 10 वाजले तरी अजूनही पोहोचले नाही। त्यांचं कार्यालय इथे खाली दिसत आहे, त्यांची चेअर्स किंवा त्यांच्या कार्यालयातले इथे जे सगळं हे विभागातले लोक असतील, हे बघा, हे सर्व म्हणजे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी असेल, हे सर्व कर्मचारी अधिकारी वेळेवर पोहोचले नाही। कर्मचाऱ्यांनी 9:30 वाजता ऑफिसमध्ये पोहोचून 9:45 वाजेपर्यंत काम सुरू करणं अपेक्षित आहे। मात्र तब्बल 45 मिनिटांनी कर्मचारी प्रकटायला सुरुवात झाली आणि त्यांनी दिलेली कारणं आता ऐका। 10:15 वाजले। अच्छा, 10:15, 9:45ची वेळ आहे ना, पण यायची गाडी पंक्चर झाली त्याच्यामुळे थोडा विषय झाला। थोडंसं म्हणजे मिस्टरांनी सोडून दिलं आज, थोडंसं गाडी चालवणार, मी स्वतःच्या व्हेकलने येते आज। पाहुणे आले होते। काय म्हणलं, पाहुणे आले होते? अच्छा, एक काम होतं। कोणतं काम होतं? जरा घरच्या लोकांना फ्रुट्स आणून दिले, आज वटसावित्री होती, फ्रुट्स आणून दिले। मला वरिष्ठ कार्यालयात जायचं होतं आज, अच्छा, त्याच्यामुळे मला तिकडनं जाऊन यायला लागलं। विचारपूस करायची होती, आमच्या प्रस्तावाचं होतं, त्या ऑफिसला गेले होते, त्याच्यामुळे नेहमी लवकर येते सर। आज माझ्या हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना मला, त्याच्यामुळे मी लेट आहे। न्यूज 18 लोकमतची टीम कार्यालयात पोहोचल्यानंतर फोनाफोनी करून घरी असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं बोलवण्यात आलं। मात्र सोमवारी झालेल्या मीटिंगमुळे उशीर झाल्याचं वरिष्ठांनी सांगितलं। या प्रकरणी कारवाई करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। व्हीसीच्या माध्यमातून 10 वाजेपर्यंत चालली होती, त्यामुळे अधिकारी वर्ग थोडासा उशिरा आला। कर्मचारी वर्ग जे या ठिकाणी अनुपस्थित होते त्यातले बरेचसे कर्मचारी देखील मीटिंगच्या निमित्तानं काल उपस्थित होते। तथापि तिथले जे कार्यप्रमुख आहेत त्यांना याच्यामध्ये यापूर्वी सूचित केलं गेलेलं आहे आणि खरोखर जे काय दोषी कर्मचारी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करून इथून पुढे वेळेवर सर्व कर्मचारी जे आहेत ते कार्यालयामध्ये उपस्थित राहतील। बोगस बियाण्यांचा जिल्ह्यात सुळसुळाट झालेला आहे। अशा वेळी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयानं अधिक काम करणं अपेक्षित आहे। मात्र उशिरा येण्याची कर्मचाऱ्यांची सवय शेतकऱ्यांसाठी धोक्याचीच म्हणावी लागेल। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि यानंतर आता आपण महत्त्वाच्या बातम्या बघूया वेगवान स्वरूपात।
राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठीही आमदारांची हॉटेलवारी सुरू झालेली आहे. शिवसेनेचे सगळे आमदार आणि समर्थक अपक्ष आमदार 18 जून ते 20 जून पर्यंत पवईतल्या हॉटेल रेनेसान्समध्ये मुक्कामी असतील. याच हॉटेलमधून सगळे आमदार 20 जून रोजी विधान भवनात मतदानासाठी जाणार आहेत. देहूमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं नाही. अजितदादा यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देहूमधल्या कार्यक्रमात भाषण करण्याची संधी मिळाली नाही आणि या विरोधात नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रास्ता रोकोही केला. देहूमधल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिलं गेलं नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आक्रमक झाले. मोदींनी अजित पवारांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचाच अवमान केल्याची टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे. नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 22 विरोधी पक्षांच्या बैठकीआधी महत्त्वाची घडामोड घडली. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी 6 जनपथ या शरद पवार यांच्या निवासस्थानी आलेल्या होत्या. उद्या दिल्लीमध्ये ममता बॅनर्जी यांनी 22 पक्षांची बैठक बोलावलेली आहे आणि याआधी त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी 2 वाजता अयोध्येत दाखल होतील अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिलेली आहे. नागपूरचे काँग्रेसचे नेते शेख हुसैन यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं. यावरून अमरावतीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती. शेख हुसैन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करत भाजपनं आंदोलन केलं. जालन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शहरातल्या अनियमित पाणी पुरवठा, कृत्रिम पाणी टंचाई आणि दूषित पाण्यासह इतर विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. लोकप्रतिनिधींनी राजकारणातून फुरसत काढून अमरावतीकरांची तहान भागवावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केलेली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार सुलभा खोडके यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. बुलडाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यात न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे. कोरोना काळात इथल्या 77 जमिनींच्या बनावट नोंदी घेऊन मोठा घोटाळा केल्याचं उघड झालेलं होतं. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच महसूल प्रशासन खडबडून जागं झालंय. दोषी 12 तलाठी आणि 2 मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. गुहागरमधल्या पालशेत गावासाठी राज्य सरकारनं जलजीवन मिशन सारख्या योजना राबवून कोट्यवधींचा निधी दिला. मात्र यंत्रणा आणि कंत्राटदार यांच्या सुस्त कारभारामुळे या योजना प्रलंबित आहेत. गेल्या 6 वर्षांपासून इथली योजना रखडली असून प्रशासनाच्या अजब कारभारामुळे पालशेतच्या गावकऱ्यांना याचा फटका बसतोय. माझी सवय आहे जे काय करायचं ते रणांगणात असा इशारा सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना दिलाय. तसंच आतापर्यंत जनतेतून ज्या निवडणुका झाल्या त्यांचा कल स्पष्ट असल्याचा इशारा त्यांनी भाजपला सांगलीमध्ये बोलताना दिलाय. विद्यार्थ्यांची अडवणूक करून फीच्या नावाखाली लूट करणाऱ्या संस्था चालकाचा पर्दाफाश केला गेलाय. बीडच्या माजलगाव इथल्या सिद्धेश्वर विद्यालयात फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अक्षरशः फीच्या नावाखाली लूट सुरू होती आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वतः शिक्षण अधिकाऱ्यांना सोबत घेत या लुटीचं स्टिंग केलं. फीच्या नावाखाली जमा केलेली 1,76,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला किंमत नसल्याची टीका भाजपचे नेते विखे पाटील यांनी केलेली आहे. आर्थिक गणित जुळवण्यात मंत्री मशगूल असल्याचा आरोप शिर्डीमध्ये विखे पाटलांनी केलाय. तसंच विधान परिषदेच्या 5ही जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुळा धरणाच्या पाण्याचं पुनर्वाटप करा, सरकारी हिरडा खरेदी तातडीनं सुरू करा यासह इतर मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं बेमुदत धरणं आंदोलन केलं गेलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोतुळ इथं हे आंदोलन करण्यात आलं. आपल्या मागण्यांसाठी भंडाऱ्यातल्या चामोर्शीमध्ये 5,000 शेतकरी रस्त्यावर उतरले होते. प्रत्येक शेतकऱ्याला 15,000 रुपयांचं अनुदान द्यावं, शासकीय धान खरेदीची मर्यादा वाढवावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. खाजगी मालमत्तेवर भाडेकरू म्हणून कब्जा करून बसलेल्या महावितरण कार्यालयाला कोर्टानं दणका दिलाय.
कोर्टाच्या दणक्यानंतर तब्बल 85 वर्षानंतर हे कार्यालय आता रिकामं करण्यात आलंय. नंदुरबार शहरातल्या बस स्थानकासमोरच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी महावितरणचं कार्यालय होतं. त्याविरोधात जागा मालकानं कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानं जागा मालकाच्या बाजूनं निर्णय दिल्यानंतर महावितरणला कार्यालय रिकामं करावं लागलंय. यंदा ऑस्ट्रेलियाचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 21 फूट उंचीच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे आणि यासाठी लालबागहून बाप्पाची मूर्ती ऑस्ट्रेलियाला रवाना झालेली आहे. बाप्पाचा तब्बल 2 महिने जहाजातून प्रवास असेल. लालबागच्या राजाची मूर्ती घडवणारे मूर्तिकार बागवे यांच्या मूर्तिशाळेत ही मूर्ती साकारली गेली आहे. बुलडाणा अजिंठा महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे. ट्रकनं बाईकला जोरदार धडक दिल्यानंतर हा अपघात घडला. शेतीच्या मशागतीला गेलेला ट्रॅक्टर उलटून लागलेल्या आगीमध्ये शेतमालक आणि चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. चालकाचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टरला अचानक आग लागली. ट्रॅक्टरवरील दोघेही खाली दबले गेल्यानं बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. कराड चिपळूण मार्गावर कुंभारली घाटात कारचा अपघात झालाय. घाटातल्या वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. गाडी तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली. अपघातात महिला जखमी झालेली आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा गोंदिया मार्गावर गाडीनं बाईकस्वाराला जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. वर्ध्यामध्ये खाकी वर्दीतल्या महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमा साजरी केली. अतिशय व्यस्त अशा दिनक्रमातून वेळ काढत या महिलांनी आपल्या रूढी परंपरा जपल्या. बीड तालुक्यातले 62 वर्षीय लक्ष्मण ढोंबरे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलेत. अंगावर आलेल्या रानडुकरासोबत त्यांनी तब्बल अर्धा तास झुंज दिली आणि त्या डुकरालाच मातीत लोळवलं. डुकरानं चावा घेतलेला असताना सुद्धा इतर शेतकरी येईपर्यंत त्यांनी या डुकराला मातीतच दाबून धरलं. राज्यात अनेक ठिकाणी काळे ढग दाटून येत आहेत. मात्र पाऊस बरसत नसल्याचं चित्र आहे. अशातच बुधवारपर्यंत मॉन्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग व्यापणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज असल्यानं तिथं वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या केळापूर तालुक्यातल्या पाथरीमध्ये अंगावर वीज कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. शेतात काम करताना अचानक पाऊस आला तेव्हा 2 तरुण झाडाखाली उभे राहिले. मात्र तेवढ्यात वीज कोसळून या दोघांचाही मृत्यू झालाय. बुलडाण्यातल्या देऊळगाव राजा इथं पावसानं थैमान घातलंय. वादळी वाऱ्यानं अनेक मोठमोठी झाडं कोलमडून पडलेली आहेत. ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या आहेत. शॉक लागून एका बैलाचा मृत्यू देखील झालाय. वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतकरी सुखावलाय. जिल्ह्यात लवकरच खरीपाच्या सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात झालेल्या वादळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. संगमनेर आणि राहता तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाईच्या सूचनाही त्यांनी केल्या. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. अयोध्येमध्ये संजय राऊत आणि ब्रिजभूषण सिंह यांची भेट झालेलीच नसल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते. राऊत आणि ब्रिजभूषण ही भेट टळली की टाळली असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आज सायंकाळी शरयू तीरी या दोन्ही नेत्यांची भेट होणार होती. मात्र या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे ही भेट न होण्याचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. संजय राऊत आणि ब्रिजभूषण सिंह यांची भेट नेमकी का झाली नाही याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी आता अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे. हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेले आहेत. आदित्य ठाकरे रामलल्लाचं दर्शनही घेणार आहेत. शरयू नदीच्या काठावर होणाऱ्या आरतीत सुद्धा आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत.
हजारो शिवसैनिक महाराष्ट्रातून अयोध्या नगरीत दाखल झालेत. ब्रिजभूषण सिंह आणि संजय राऊत यांची आज शरयू नदीच्या तीरावर भेट होणार होती, मात्र काही कारणामुळे ही भेट टळल्याचं समोर येत आहे. आदित्य ठाकरे उद्या दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अयोध्येमध्ये दाखल होणार असल्याचं सांगितलं जात होतं. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या विषयीची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. सकाळी 11 वाजता लखनौ विमानतळावर आदित्य ठाकरे यांचं आगमन होणार असल्याचं समजतंय. त्यानंतर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे अयोध्येमध्ये दाखल होतील. अयोध्येतल्या पंचशील हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे यांचा मुक्काम असणार आहे. दुपारी 3:30 वाजता रामनगरमध्ये एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे संबोधित करतील. संध्याकाळी 5:30 वाजता आदित्य ठाकरे रामलल्लाचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता आदित्य ठाकरे शरयू नदीची आरती देखील करणार असल्याची माहिती मिळते आहे. संध्याकाळी 7:30 वाजता आदित्य ठाकरे लखनौ विमानतळाकडे प्रस्थान करतील. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचं हे वेळापत्रक आहे. या दौऱ्यासाठी हजारोंच्या संख्येनं खरं तर शिवसैनिक अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि सोबतच जय्यत अशी तयारी आदित्य ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्यासाठीची करण्यात आलेली आहे. आपण यानंतरची पुढची महत्त्वाची बातमी बघणार आहोत. दहशतवादी संकट एक प्रकारचं आता ओढवलेलं आहे देशासमोर असं समजतंय. लग्नाचं आमिष दाखवून भारतातून पळवून नेलेल्या 300 तरुणी या दहशतवाद्यांच्या जाळ्यात सापडल्याची शक्यता आहे. या तरुणींना भारतात सुसाईड बॉम्बर म्हणून पाठवलं जाण्याची शक्यता सुद्धा आता व्यक्त केली गेलेली आहे. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. घरातून पळालेल्या मुली सुसाईड बॉम्बर, हरवलेल्या तरुणींचा हनी ट्रॅपसाठी वापर, 300 मुलींना पाकिस्तानात ट्रेनिंग. आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्तानच्या कुरापती कमी झालेल्या नाहीत. भारताला अस्थिर करण्यासाठी आता पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांनी नवा प्लान आखलाय. भारतातून लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलेल्या तरुणींचं ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्याचं कारस्थान केलं जात आहे. त्यासाठी भारतातून 300 मुलींना आखाती देशांमार्गे पाकिस्तानात नेल्याची माहिती आहे. धर्मांतर करून परदेशी गेलेल्या तरुणींचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. या तरुणींचा हनी ट्रॅप म्हणून वापर केला जाण्याची शक्यता आहे, तर काही तरुणींचा सुसाईड बॉम्बर म्हणूनही वापर होऊ शकतो. दहशतवादी ट्रेनिंग घेतलेल्या या तरुणी भारतात स्लीपर सेल म्हणून काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पाकिस्तान तशाच पद्धतीची मोडस ऑपरेंडी ही वापरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे यासाठी देखील धोकादायक आहे की आता ज्या वेळेला या महिला भारतामध्ये परत येतील त्यावेळेला त्या पाकिस्तानचं स्लीपर सेल म्हणून भारतामध्ये काम करतील. त्यामुळे अशा बाबतीमध्ये भारताने कमालीचं अलर्ट राहणं, सावध राहणं हे येत्या काळामध्ये गरजेचं आहे. युरोप आणि पाश्चिमात्य देशांमधील तरुणींचा अशाच प्रकारे दहशतवादी कारवायांसाठी वापर झाल्याचं जाणकार सांगतात. महिलांना दहशतवादी म्हणून वापरण्याची जी पद्धत आहे ती प्रथम लिट्टे किंवा LTTE सुरू केली. त्यानंतर तोच प्रकार अल कायदा आणि ISIS सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांनी वापरला. त्यांनी अशाच प्रकारचं प्रशिक्षण युरोपमधल्या काही महिलांना दिलं, जे प्रशिक्षण गल्फमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये दिलं गेलं आणि त्यानंतर त्याच महिलांकडनं दहशतवादी कृत्य किंवा कारवाया युरोपमध्ये झाल्या. पाकिस्ताननं असाच प्रयत्न यापूर्वीही केला होता, पण तो यशस्वी झाला नव्हता. आता पाकिस्तान पुन्हा सुसाईड बॉम्बची फॅक्टरी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा अतिशय सावध झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. मुंबईतल्या जुहू चौपाटीवर 4 मुलं बुडाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. ही 4 मुलं बुडाल्याची माहिती काही वेळापूर्वी समोर आलेली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीनं सध्या शोधकार्य सुरू आहे. एका मुलाला बाहेर काढण्यात यश मिळाल्याचं समजतंय. ही आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. मुंबईतल्या जुहू चौपाटीवर 4 मुलं बुडाल्याची माहिती मिळतेय. हेलिकॉप्टरच्या मदतीनं सध्या शोधकार्य सुरू आहे. एका मुलाला बाहेर काढण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे.
अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सर्वेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. सर्वेश, जुहू चौपाटीवर 4 मुलं बुडाल्याची माहिती समोर येते, काय या संदर्भातली अपडेट? बघा, दुपारचा वेळ होते. मुंबई ते चेंबूर तून 4 मुलं इथे फिरायला आले होते. 4 मुलांमध्ये 4ही आधी डुबल्याची खबर आली. नंतर जसं सर्चिंग टीम जुहूचे जिथे बीएमसीचे लाईफ गार्ड तिथे असतात त्यांनी एका मुलाला वाचवलं आहे. त्याची जवळपास 16 वर्ष त्याची उमर बोलण्यात आली आहे आणि 3 मुलं अजूनपर्यंत सर्चिंग चालू आहे. हेलिकॉप्टरवरून त्यांची सर्चिंग चालू आहे. मुंबई फायर ब्रिगेडचे जवान पोहोचलेत, लाईफ गार्ड जे बीएमसी ते पोहोचलेत, पण अजूनपर्यंत 3ही जे मुलं आहेत त्यांची शोध घेण्यात कुठलीही माहिती समोर नाही येत आहे. पण एवढी बातमी नक्की समोर आली आहे की जे 4 मुलं बुडालेत होते, एक मुलाला वाचवण्यात आला आहे आणि 3 जे आणखी मुलं आहेत ते 3 मुलांमध्ये 2 सख्खे भाऊ आहेत. बरोबर. आणि सर्वेश, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. मुंबईतल्या जुहूमधली ही मोठी दुर्घटना. पुढची एक अतिशय महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. IPL मीडिया राईट्समध्ये वायकॉम 18नं बाजी मारलेली आहे. वायकॉम 18नं IPL प्रसारणाच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे राईट्स आता मिळवलेले आहेत. हे स्ट्रीमिंगचे राईट्स 2023 ते 2027 या वर्षांसाठी असतील. या राईट्ससाठी तब्बल 48,390 कोटी रुपयांची बोली लागलेली होती. TV प्रसारणाचे अधिकार हे डिझनी स्टारला मिळालेले आहेत. वायकॉम 18च्या माध्यमातून IPLचं स्ट्रीमिंग हे देशभरातल्या 60 दशलक्ष घराघरांमध्ये पोहोचणार आहे. वायकॉम 18च्या माध्यमातून IPLच्या क्षणाक्षणाच्या घडामोडींचं स्ट्रीमिंग केलं जाणार आहे. तसंच वायकॉम 18च्या माध्यमातून फक्त देशभरातच नाही तर देशाच्या बाहेरही म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेत सुद्धा IPLचं स्ट्रीमिंग केलं जाणार आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्रमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. महत्त्वाच्या घडामोडी आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहायला विसरू नका फक्त न्यूज 18 लोकमत.